नमस्कार मैत्रिणींनो, सीता नेहरे किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी तोंडाला पाणी सुटणारा मेथीचा ठेचा। मेथीची भाजी आणि मिरच्या लसूण घालून जबरदस्त ठेचा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। नक्कीच पहा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ पाहिलं तर कळेल। फक्त छोटासा व्हिडिओ आहे 5 मिनिटाचा, जास्त काही नाही। इथे मेथी निसून घेतलेली पाण्याच घ्यायची, पहा मी घेतलेली आहे पाणं मस्त एकदम कवळी कवळी मेथी होती माझ्याकडे आणि त्याची पानं व्यवस्थित घेतलेली आहे, पहा निसून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्या पुढे तुम्हाला दाखवणार आहे काय बनवते, त्याचं कसा ठेचा बनवणार। तोंडाला पाणी सुटणार पाहताच लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला ह्याच्यात भरले होते, मी दाखवते काढून अजून। मैत्रिणींनो, हा ठेचा एकदम तोंडाला चव येणारा तर आहेच, पण खरंच काही सांगून जाणारा आहे ठेचा तुम्हाला। अगदी सोप्या पद्धतीत 5 मिनिटात होणारा ठेचा, पण आठवणीत राहणारी रेसिपी आहे। नक्की संपूर्ण पाहिला तर कळेल तुम्हाला। झटपट होणारी ही रेसिपी आहे, तोंडी लावण्यासाठी उपयोगी पडणार, किंवा तुम्ही ताटाची शोभा वाढवण्यासाठी उपयोगी पडणार, किंवा तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेले तिथे उपयोगी पडणार। बऱ्याच ठिकाणी चालणारा हा ठेचा, नक्कीच पहा। आता मी शेंगदाणे कच्चेच घ्यायचे आणि जरासे बारीक करून घ्यायचे, पहा थोडे फिरवून घेणार आहे मी, हे पहा थोडे फिरून घेतलेले आहे आणि हे काढून घ्यायचे। का की दोन्ही मिरच्या आणि लसूण टाकल्यानं ओला होतो तो, म्हणून मिरच्या पण मी कमी घालणार आहे। पहा तुम्हाला मिरच्या भरपूर दाखवलेल्या आहेत, पण कमी घालणार आहे, मस्त करणार आहे। पहा तुम्ही, हे बघा हे टाकलेलं आहे आणि हा लसूण भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, तो पण फिरून घेते। आता त्याच्यात जिरं टाकलं तरी चालेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही। मी आत्ता सध्या नाही टाकलं जिरं, पण जिरं टाकल्यावर आणखीन चव छान येते। पण हा ठेचा कसाही खा, फार छान लागतो। आता हे काढून घेतलेलं आहे, झालेलं आहे आपलं वाटून। जर जाडसरच वाटायचं, थोडं सांडलं होतं खाली, ते पण भरून घेतले। साका की ओटा माझा किचन आहे, स्वच्छ असल्यामुळं मी खालचं पण भरून घेतलं तरी काय नाही, ओट्यावर केलं तरी काय नाही, एवढं स्वच्छ असतो। तर ह्याला पण जरा मिक्सरला फिरून घ्यायचं भाजीला। ते थोडं घालते, का की ते वाटलं जात नाही, मग खालून फिरणार वरती राहणार, तसं थोडं घातलं तर पटकनी होतं। पण आता हे वाटले, पहा आता मी वाटून घेतलेलं आहे सर्व, थोडं घालून 2 वेळा घालून केलं होतं। तर पहा पहिलं घातलं थोडं, नंतर परत फिरवलं, परत थोडंसं घातलं, म्हणून हा संपूर्ण झालेला आहे। ते बघा असं जाडसर वाटायचं मैत्रिणीनो, हे बघा कसं वाटलेलं आहे, असंच वाटायचं। आपल्याला भाजी म्हणून दिसली नाही पाहिजे, ठेचा म्हणून दिसला पाहिजे, म्हणून त्याला बारीक करायचे। हे सर्व निघालेलं आहे आता ह्याच्यातलं। आता मी कढईमध्ये गॅसवर कढई ठेवते। हे सर्व गोळा करून घेते एकत्र आणि ही कढई ठेवते गॅसवरती। आता कढईमध्ये मी तेल टाकलेले चमचाभर, जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही। आणि हा लसूण आणि मिरच्या दिल्या टाकून त्याच्यात। लसूण काय अर्धा मुर्दा अख्खा असला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। हे बघा आता अर्धा अख्खा आहे, ह्याला जराच मी फक्त 2 तुकडे करून घेणार आहे। ते सरकते इकडून इकडे, म्हणून हे बघा काही नाही, असंच टाकलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही। पण जरासा थोडासा फिरवल्यावर कच्चापणा कमी होतो आणि तिखटपणा बी कमी होतो, म्हणून थोडासा भाजायचा आधी, त्याच्यावर उलटं पालटं केलं का तो छान होतो। मीठ टाकायचं चवीनुसार, ठेचा म्हटलं ना थोडंसं जास्त मीठ टाकलं तरी चालेल। आणि ही भाजी द्यायची सोडून त्याच्यात। ह्या भाजीला तुम्ही बारीक जरा चिरली, जरा खलबत्यात कुटली तरी चालेल। तर मी नाही खलबत्यात कुटली, तिला डायरेक्ट मिक्सरला फिरवली। ह्याला उलटी पालटी छान करायचं। ठेच्याचा रंग तर ढलला नाही पाहिजे, आपला रंग हिरवागार राहायला पाहिजे, याची पण काळजी घ्यायची, पण करपून द्यायचं नाही जरा पण। उलटं पालटं करत राहायचं, हलवत राहायचं सारखं, आणि जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटाच्या आतमध्ये होती रेसिपी।
2-3 मिनटातच म्हटलं तरी होती. आपली तयारी, पूर्वतयारी असली ना सर्व, 2-3 मिनटातच तयार होती. पण तुम्ही जेवायला घ्या आणि हा ठेचा बनवून घ्या. 1 भाकरी खात असले तर 2 खाणार, 4 चपात्या जरूर खाणार. एवढ्या मस्त लागतो आणि पोटभर जेवणार. छान लागतो. आता ह्याचा थोडासा कच्चापणा गेलेला आहे आणि भाजीला का जास्त वेळ लागत नाही, त्याचं का पाणी घेतलेली. आता हे दाणे टाकलेले आहेत. दाण्याचा कूट केला होता ना ते, हे पहा. तर ह्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. हे पण कच्चंच टाकलेलं ना आपण. ठेचा व्हायला वेळ लागतो का बघा बरं, जरा पण वेळ नाही लागत. हे बघ झालेलेच आहे. आता आता त्याला काय नाही, 1 मिनिटवर मी हलवलेलं आहे आणि हा ठेचा झालेला आहे. आता मी काढून घेते. पहा रंग आणि पहा ठेचा. करपून द्यायचा नाही, काळपट होतो. मस्त. तर बऱ्यापैकी काढलेला आहे मी आणि तुम्हाला दाखवते आता. पहा रंग ठेच्याचा किती सुरेख रंग आलेला आहे आणि सुरेख ठेचा झालेला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांना आवडणारा हा ठेचा नक्कीच एकदा पहा आणि बनवून खा. खूप टेस्टी, खूप छान लागतो. चवीला अफलातून लागणारा हा ठेचा, मेथीचा ठेचा जरूर खा. तुम्हाला अजून तिखट घालायचं असलं तर घालू शकता. मी 4 मिरच्या घातलेल्या आहेत, लहान मुलं खातात म्हणून. मस्तच.